नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, सकाळच्या नाश्त्यासाठी होणारा जो उपमा असतो तो छान असा मी साध्या सोप्या पद्धतीत आपणास करून दाखवलेला आहे। अजिबात चिकचिकीत होत नाही, व्यवस्थित असा उपमा होतो। व्यवस्थित प्रमाण घेतलं तर उपमा आपला छान होतो। तीच आपण तुम्हाला दाखवलेलं आहे। तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया। चला तर मंडळी, मी आपणास साध्या सोप्या पद्धतीत उपमा करून दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी तुम्ही रवा घेतलेला तर 3 वाटी पाणी तुम्हाला लागणार आहे। छोटा कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि छोटा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे। कांदा बारीक करताना हाताबरोबर कटरमध्ये कढीपत्ता पण बारीक करून घेतला। तुम्हाला अक्की टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता। हिरव्या मिरची 5 ते 6 घेतलेल्या आहे, छोट्या वाला घेतलेल्या आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे, साखर, मीठ, हळद आणि महत्त्वाचं म्हणजे मी शेंगदाणा वगैरे, वाटाणे, गाजर वगैरे ह्या शिमला मिरची वगैरे ह्यात वापरत नाही। मी मुगाची डाळ, उडीद डाळ, चणा हे अर्धा चमचा घेतलेले आहे, हे 1 चमचा घेतलेले आहे आणि स्वच्छ आपण पुसून वगैरे घेतली ना तरी छान होते। भिजत घालायची गरज नाही आणि ती उपमामध्ये तुम्हाला दाताखाली आली की खायला खूप छान लागते। तर त्याला ह्या साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला उपमा करून दाखवते। हे बघा, आता एक पॅन हा गरम करून घेतला आहे। त्या पॅनमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर मंडळी काय माहिती आहे, तुम्ही डायरेक्ट कच्चा रवा घालून उपमा करू नका। रवा थोडासा तुम्ही जे शिऱ्यासाठी करता, प्रसादीसाठी रवा करता, थोडासा एकदम लाल नाही पण थोडासा त्यातला कच्चा पण असतो ना तो निघून जायसाठी थोडासा तुम्हाला फुलवून घ्यायचा आहे। तर आता हा मी थोडा व्यवस्थित असा फुलवून घेते। हे बघा मंडळी, रव्याने आपला असा छान असा कलर बदलला आहे। जास्त तुम्ही जो प्रसादीला शिरा करता तितका नाही भाजायचा, थोडासा असा लाईटली तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे मी काढून घेते, दुसऱ्या प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचं, ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही। हे बघा, आता आपण कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेतलं आहे आणि मी मोहरी तुम्हाला साहित्यात सांगितलं नाही पण मोहरी ह्याच्यामध्ये घालायची असते। मी जिऱ्याचा वापर करत नाही पण मोहरीचा आवर्जून वापर करते। मोहरी थोडी तडतडू द्यायची आणि मग हिरवी मिरची घालायची। आता हे बघा, मोहरी छान अशी तडतडी लागली म्हणजे फुटू लागले। त्याचा आपल्याला ह्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 वाटीसाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आणि मिरच्याचा आकार मी मोठा ठेवलेला आहे, बारीक केलेला नाही। म्हणजे ज्यांना खायचं नसेल ना तर काढून ठेवले तरी चालेल आणि याला जमतील तेवढं मी बिया काढून टाकल्या। बिया जर तुम्ही तिखट मिरचीमध्ये ठेवल्यात ना तर अंगावर त्या उडतात आणि चटका बसतो। त्याच्यामुळे मी आणि मिरच्या मी थोड्याशाच ठेवल्या, त्याच्यामध्ये जेवढ्या निघतात तेवढ्या काढून घेतल्या आणि मिरची चांगली फ्राय होऊ द्यायची त्यामध्ये। आता हे बघा, मिरची चांगली भाजली गेली। तशी ही उडदाची डाळ, मुगाची डाळ, चणा डाळ ही घालून घ्यायची आणि अगदी 2 मिनटं परतवून मग आपल्याला त्याच्यामध्ये कांदा लगेच घालून घ्यायचा आहे। तर अगदी आपण आता ही 2 मिनटं परतवून घेऊया। मूग डाळ, उडीद डाळ वगैरे चांगली फ्राय झालेली आणि उडीद डाळ घातल्यामुळे ना सुगंध पण भारी येतो। आता आपण ह्यामध्ये 1 कांदा, कढीपत्ता घालून घेतला आहे। कांदा हा आपल्याला ह्यामध्ये थोडासा नरम होऊ द्यायचा आहे, एकदम लाल नाही, थोडासा नरम व्हायला पाहिजे। मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवते। तुम्हाला त्यामध्ये शेंगदाणा, हिरवा वाटाणा किंवा गाजर काय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा वरून शेव वगैरे वापरतात ते पण तुम्ही वापरू शकता। मी काय तेवढं करणार नाही कारण आपण रोजच्या वापरामध्ये ही उपमा खातो, त्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे। रेसिपी दाखवायची आहे म्हणून दाखवलेलं नाही, जसं आपण घरात खातो त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता हा कांदा आपण छान असा नरम होऊ देऊया। हे बघा, कांदा बऱ्यापैकी नरम झाला तसं आपल्याला हे बारीक टोमॅटो घेतलेला आहे, जास्त मोठा नाही। एका वाटीसाठी मोठा टोमॅटो नाही घ्यायचा, बारीकच छोटा असेल टोमॅटो, मोठा असेल तर अर्धा घ्यायचा। आता आपण हे टोमॅटो पण यामध्ये थोडासा नरम होऊ देऊया। टोमॅटो नरम होण्यासाठी आपण जे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते पण आपण यामध्ये घालून देऊया, म्हणजे आपला टोमॅटो जरा लवकर असा नरम होऊन जाईल। छान असं परतून घेऊया। आता टोमॅटो बऱ्यापैकी असा नरम झाला आहे, जास्त एकदम नरम नाही करायचा, जसं आपण भाजीला करतो तेवढा नरम करत बसायचं नाही, थोडासा नरम झालं का आता ह्यामध्ये मी हळद वापरते। उपम्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। छान यामध्ये परतून घ्यायची, कच्चा पण त्यातला निघून जातो, वास वगैरे हळदीचा राहत नाही, त्यामुळे थोडीशी परतवून घ्यायची।
आता हा जो रवा आपण भाजलेला आहे बघा, कलर बघा कसा आहे त्याचा. आता हा आपल्याला ह्यामध्ये परतवून घ्यायचा आहे मंडळी. पाणी नाही घालायचं यामध्ये. आणि मग पाणी तुम्ही घातलं, मग तुम्हाला रवा तुम्ही कमी घेतला असेल, काय घेतला, तुम्हाला चिकचिकीत नको असेल खायचं, खळखळीत खायचं असेल उपमा, तर आधी पाणी नाही घालायचं. आता इथे आपण करतोय तर दुसऱ्या बाजूला पाणी गरम करत ठेवायचं आणि गरम पाण्याचाच वापर करायचा, तर तुमचा उपमा छान होतो. तुम्ही समजा असं कांदा टोमॅटो वगैरे शिजल्यानंतर पाणी वापरताना तसं करू नका. हा तेलामध्ये पण जरा रवा आहे ना, असं तुम्ही फुलवून घ्या आणि मग तुम्ही पाण्याचा वापर करा. बघा तुमचा उपमा छान होईल. अशा पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा. मी आता एवढे वर्ष आपण करतो, पण आपल्याला दाखवलं नव्हतं, तर आता तुम्हाला मी जसं घरात करतो त्याच पद्धतीमध्ये दाखवलं आहे. वेगळं त्याच्यामध्ये काय असं दाखवण्यासाठी शेंगदाणे वटाणे वगैरे काही घातलेलं नाही आहे. जे घरात खातो त्याच पद्धतीत हे तुम्हाला मी दाखवते. असं छान आपण असं अजून 2 मिनटं चांगलं असं तेलामध्ये फुलवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आता आपण छान असं 2 मिनटं तेलामध्ये असं परतून घेतलं, जेणेकरून तेलामध्ये पण तो चांगला फुलला जातो. जसं आपण शिरा करताना तुपामध्ये फुलवतो ना, तसं तेलामध्ये पण थोडंसं असा रवा फुलवून घ्यायचा आणि असं एका साईडला करायचं. आणि जे गरम पाणी दुसऱ्या बाजूला करून ठेवलं आहे ते आपल्याला, हे बघा मी 3 वाटीच गरम पाणी केलेलं. आधी थोडंसं घाला, अंगावर उडे, हळूहळू वापर करा पाण्याचा. असं डबकन होऊन जातं आणि मग नंतर एकदम फटकन घातलं ना, आता थोडासा गेला आणि मग अलगद असं आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं. मी बरोबर 1 वाटीला 3 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हाताबरोबर ह्यामध्ये साखर घालून घेते, जेणेकरून साखर व्यवस्थित विरघळली जाईल आणि आपल्या ह्या उपम्याला व्यवस्थित अशी लागून जाईल. आणि असं फास्ट गॅस करून करू नका, मग बारीक गॅस करूनच तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. आणि आपल्याला असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. छान होतो मंडळी. अशा पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही उपमा करून बघा, छान लागतो. आणि जिऱ्याचा वापर करू नका उपम्यामध्ये, चांगलं चव नाही लागत. कांद्या पोह्यामध्ये जिरे वापरलं तरी चालतं, उपमामध्ये जिऱ्याचा वापर नका करू. कोणत्या गोष्टीला जिरे लागतं त्या गोष्टीला जिरं आपण वापरायचं. आणि आपण आता असं थोडंसं परतवून घेतल्यावरती आपल्याला झाकण मारून ठेवायचं. अगदी 1 ते 2 मिनटं तुम्ही झाकण मारून त्यामध्ये तो शिजला गेला पाहिजे. आणि बारीक गॅस करूनच झाकण मारायचं आहे. तर हे मी 2 मिनटं झाकण मारून ठेवते. अगदी 1 मिनटं ठेवलात तरी चालेल. आता आपण काढून बघायचा आणि असं छान असं परतून घ्यायचं. आता मी 2 मिनटं ठेवलेलं, जेणेकरून तुमचा रवा, चण्याची डाळ वगैरे चांगली त्यामध्ये शिजली जाते. बघा व्यवस्थित असं निघतं. आणि बघा रवा हे जो आपला उपमा बनवला आहे ना, तो असा छान असा खळखळीत होतो. म्हणून काय तुम्ही पाण्याची वाटी घेता ना, त्या वाटीचं माप तुम्ही लक्षात ठेवा. समजा 1 वाटी घेतलं तर 3 वाटी पाणी असं करायचं. 2 वाटी घेतलं तर 6 वाटी पाणी. तुम्हाला घरामध्ये किती माणसांना करायचं आहे त्यानुसार तुम्ही वाटेची मापाने तुम्ही केलात ना, तर अशा प्रकारे तुमचा हा उपमा होऊन जाणार. चिकचिकीत होणार नाही, मस्त असा खायला लागतो. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया, नंतर आपल्याला घालायचीच असते, पण एकदा अशी परतवून घेण्यासाठी पण कोथिंबीर घालून घ्यायची, कारण ती सगळीकडे म्हणजे थोडी थोडी अशी लागून जाते. बघा छान असं मी तुम्हाला उपमा दाखवलेला आहे ना, आणि मस्त झाला आहे बघा. अजिबात चिकचिकीत नाही होत. तुम्ही जर आता समजा 1 वाटी पाणी घेऊन तुम्ही 3 वाटीच्या वरती जर पाणी घेतलं तर तुमचा उपमा चिकचिकीत होऊन जाईल. म्हणून पाण्याचं प्रमाण तुमचं हे व्यवस्थित असलं पाहिजे. तर हा मस्त असा उपमा झालेला आहे. आता मी मंडळी गॅस बंद करून घेते. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. हे बघा, गॅस बंद केल्याच्या नंतर ओल्या खोबऱ्याचा वापर मात्र उपम्यामध्ये आवर्जून करतात. तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून करा. आणि वरून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असा तुम्हाला उपमा करून दाखवलेला आहे. आपण पण ह्या पद्धतीमध्ये केलात तर तुम्हाला पण तो आवडेल आणि तुम्ही पण नक्की करा. वेगवेगळ्या पद्धतीत उपमे करतात, एकदा ह्या पद्धतीत करून बघा. हे बघा मंडळी, छान असा मी आपणास अजिबात चिकचिकीत न होणारा छान असा शिजला गेलेला मी आपणास उपमा करून दाखवलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर,
सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. शुभ सकाळ.